तुम्ही नवीन गाडी घेताय का? जर नवीन गाडी घेताय, तुम्हाला ट्रान्सपोर्ट मधील सर्व माहिती आहे का? आमचे व्हिडिओ पाहून जर तुम्ही गाडी घेता असाल आणि तुम्ही म्हणत असाल की डोंगरे मामा भरपूर असे पैसे कमावतात, भरपूर असं पळताय, पण ड्रायव्हर भावांनो तुम्हाला एक खरं सांगतोय, नवीन पिकअपवाल्यांसाठी खास करून की पळतोय का तर गाडीचे हप्ते, घराचे हप्ते नाही जर पळवलं तर हे पैसे आणायचे कुठं? काय होतं माहितीये का, नवीन लोक गाडी घ्यायला घेते, गाडी घ्यायला चांगलं देखील वाटतं, परंतु तुम्हाला सांगतो मार्केटला बुकिंगवाला बाजूला राहिला, ट्रान्सपोर्टवाला बाजूला राहिला, ब्रोकर बाजूला राहिला, गाडीवाल्यातनंच ब्रोकर बनायला लागले आता. काल परवाचा किस्सा आहे, तो खास शेअर करायसाठी व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्या मामाचा मुलगा आहे, तुम्ही त्याला सगळे ओळखत केला असाल, योगेश जीवरक म्हणून, आमच्या छत्रपती संभाजीनगरचाच आहे तो पण. तर तो आणि आम्ही गुडगावमधनं गाड्या भरल्या. मी सिल्वासाची भरली होती आणि त्यानं नाशिकची भरली होती. गाड्या खाली झाल्या, पेमेंट व्यवस्थित भेटलं, काय अडचण नाही. आता मेन ट्विस्ट तिथनं पुढे, त्यानं सिन्नर ते छत्रपती संभाजीनगर गाडी भरली, ते भाडं लागलं त्याला 3,500 रुपये. आणि ज्यावेळेस तो गाडी खाली करायला छत्रपती संभाजीनगरला आला, त्यावेळेस अक्षरशः त्याला कळलं का ते भाडं जे आहे ना 6,500 रुपये भाडं होतं. म्हणजे ऑलरेडी मार्केट रेट वाढलेली. पण मी तुम्हाला सांगितलं ना, बुकिंगवाला ट्रान्सपोर्टरला देतोय, पण ट्रान्सपोर्टर किंवा ब्रोकर आपल्या गाडीवाल्यांना देत नाहीये. तर मला त्या सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे का, बाबांनो, आमच्या गाडीवाल्यांच्या जीवावर तुम्ही कोड भरता, 500 रुपये कमिशन घेता, 1000 रुपये घेता, 7%, 5% वेगवेगळं आहे ते कमिशन. तर तुम्हाला गाडी चालवण्याचा किती अनुभव आहे, किती वर्षाचा अनुभव आहे? सगळ्यात पहिली गोष्ट की ट्रान्सपोर्टर, बुकिंगवाले, ब्रोकर यांना गाडी धंद्यातला किती वर्षाचा अनुभव आहे? आणि ज्यावेळी यांना जर अनुभव आहे तर दुसऱ्या गाडीवाल्या सोबत अन्याय करायचा यांना पण अधिकार दिलेला आहे, बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला जर तुमच्याकडे गाडी नसेल किंवा तुम्हाला गाडी धंद्यातला अनुभव नसेल तर कृपा करून हात जोडून ते ब्रोकर, ट्रान्सपोर्टर, बुकिंगवाले यांना सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे का गाडीवाल्याला मारू नका. आम्हाला मारणारे खूप जण आहेत रोडवरती, चोर, पोलीस, आरटीओ, हॉटेलवाले, टोल नाक्यावाले, डिझेल पेट्रोलवाले, ड्रायव्हरची खोलून कशी मारता येईल याचाच विचार करत असतात. तर तुम्हाला पार्टीकडून रेट वाढून भेटलाय, तुम्ही तुमचं कमिशन घ्या दादांनो, का मला त्यात काय बोलायचं नाहीये, परंतु तुम्ही जे बिलती लावता, मुंशी लावता, ताला हमाली लावता, हे लावू नका. कारण की पिकअपला डाला, हमाली, बिलती म्हणजे बघा, एका बिल्टीचे हे 200-200 रुपये घेते, म्हणजे अख्ख्या बिल बुकचं पैसे आपल्याकडनं घेता येईल. मग त्यावेळेस ज्या ट्रान्सपोर्टरकडे गाडी आहे ना, तर तो बघा गाडीवाल्यांना रेट व्यवस्थितच देणार. कारण की आज आपल्या भारताची कंडिशन किंवा महाराष्ट्रातली कंडिशन इतकी बिकट झालेली ड्रायव्हर भावांनो की जर टाकी फुल केली पिकअपची तर तुम्हाला सांगतो, पहिलं 600-650 किलोमीटर गाडी चालत होती, आता गाडी 500-550 किलोमीटरच्या पुढे गाडी चालत नाही. त्यानंतर डिझेल रेट देखील वाढलाय, 100 रुपये लिटर सरासरी झालाय डिझेल रेट. त्यानंतर टोल नाके देखील वाढले 25%. त्यानंतर पोलीस अधिकारी साहेब, आरटीओ साहेब यांची देखील एंट्री वाढलेली आहे. पहिलं 50-50 घेत होते, आता 100-100 केलेली. तर पार्टीवाले, बुकिंगवाले किंवा ट्रान्सपोर्टर किंवा ब्रोकर, गाडीवाल्याचा विचार करा. मला हेच सांगायचं आहे, पोट प्रत्येकाला आहे. तुम्ही सिंपल उदाहरण देतो ट्रान्सपोर्टरचं, कारण माझ्या अनुभवानुसार सांगतो मी, त्यात कमी अधिक जास्त होऊ शकतंय. तर ड्रायव्हर भावांनो, मला एक सांगा, एखादा ट्रान्सपोर्टर आहे चांगला आहे, म्हणजे वसुली वगैरे काय खात नाही तो. आता तुम्ही बोलता मामा वसुली काय शॉर्ट आहे, सगळं सांगतो तुम्हाला. तर काय होतंय माहितीये का, कंपनीकडनं बुकिंगवाला बुकिंग उचलतोय. समजा XYZ एखादं भाडं आहे 1000 किलोमीटरचं 35,000 रुपये किंवा 30,000 रुपये जे काही असेल, त्यात 3,000 ते 4,000 रुपये बुकिंगवाला खातोय. हा ठीक आहे, त्यांना पैसा गुंतवलेला असतोय किंवा त्याचं बिल लेट निघतंय कंपनीतनं, ती गोष्ट मला मान्य आहे, त्यांना पैसे ठेवायला पण पाहिजे, तो त्याचा अधिकारच आहे. आता राहिला तो गाडी कोणाकडनं घेतो, ट्रान्सपोर्टरकडनं. तर ट्रान्सपोर्टर साहेब, तुम्ही कोणता पैसा गुंतवलाय त्यात सांगा मला. असे असंख्य असे माझ्या डोळ्यासमोर ट्रान्सपोर्टर आहे ड्रायव्हर भावांनो की आपल्या कमिशन बेसिकवर यांनी
एक एक दोन दोन मजली घरं उभा केलेत किंवा दोन दोन चार चार गाड्या सुद्धा यांच्या स्वतःच्या. मी नावं नाही घेणार कोणाचे, कारण की कसं आहे, संबंध खराब होतात. गाडी धंदे ते मी, माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर जे असं करतात त्यांना ते नक्की कळेल का मामा कोणाला बोलायला लागले उद्देशून. तर भावांनो, आपण काय फक्त हप्ते भरायला गाड्या घेतल्यात का? हा, हे भाव पाळायचं नाही. कारण काय होतंय का आपण सरासरी भाडं काय किलोमीटरना पकडतो हे प्रत्येकाचं गणित वेगवेगळं असतंय. साधारण 20 रुपये 22 रुपये किलोमीटर. पण गाडी XYZ ठिकाणी जाऊन किती दिवस मुक्काम करणार आहे, तिकडनं रिटर्न लोड मिळणार आहे की नाही मिळणार याचा विचार नवीन गाडीवाले करत नाही ड्रायव्हर भावांनो. आणि परिणामी 4 ते 5 महिन्यानंतर त्यांच्या गाड्या विक्रीला निघतात. ही सत्य परिस्थिती आहे. आणि जर नसल तर तुम्हाला मजाक नाही सांगत, एखादा अपवाद राहू शकतो, त्यात मी नाही बोलत. परंतु शक्यतो असंच चालू आहे मार्केटमध्ये. नवीन गाडीवाले हौशीनं गाडी घेतात, 4-5 महिने वर्षभर वापरतात, नंतर बँकवाले वडून घेऊन जातात त्यांची गाडी. याच्यात मनस्ताप हा सर्वस्वी ड्रायव्हर भावांनाच होतो. त्यांना काय नाही, त्यांची गाडी वडून नेली, ते दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर की करते, अंडरलोडचं मालकाला भाडं देते, ओव्हरलोड स्वतः ठेवते. ड्रायव्हर बी काय करताय सांगतो तुम्हाला आता. का समजा मालक म्हणतो, मालकाला ड्रायव्हर काय सांगतो का एवढा एवढा लोड आहे बा, मग मालक म्हणतो ठीक आहे भरून घे, बाकी पार्ट लोड म्हणा किंवा ओव्हरलोड गाडी भरायचं म्हणा, तेवढाच माल डबल त्या गाडीमध्ये. हे ड्रायव्हर लोक करतात. आणि नाही तर कुठं जमलं तर डिझेल चोरताय, नाही तर कुठं जमलं तर बरजबरीच पहिल्यासारखं राहिलेलं नाही, पहिल्यापेक्षा बरंच सुधारणा झालेली आहे आता. परंतु मला काय सांगायचं हे लक्षात येतच असेल तुमच्या, की जर तुमची गाडी नील झाली ना तर हिलाच लक्ष्मीला जीव लावा, ना की माझी गाडी नील झाली मग मी आणखीन एक हात धुतो, जुनी मी चालवतो, नवीवर ड्रायव्हर ठेवतो. असे भरपूर लोक बघितलेले मी की ड्रायव्हर ठेवून अक्षरशः रडत आहे. तर असो, आजचा हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, ऍक्च्युअल 10 मिनिटाचा झालाय. तर असो, आजचा हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. बाकी पुन्हा बोलूया आपण उद्या. चला, काळजी घ्या. नवीन असाल तर, माहिती नसेल तर कोणाला तरी विचारा धंद्याचं. डायरेक्टली भाडं पकडू नका, जेणेकरून जुन्या गाडीवाल्यांना आणि तुम्हाला स्वतःला देखील त्रास होईल. तर चला, पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नवीन राहील, परंतु विषय माझा हाच राहणार आहे. कारण काय व्हायला लागलं माहितीये का, ड्रायव्हरांविषयी किंवा नवीन गाडीवाल्यांविषयी कोणी बोलायला तयार नाही. आणि मग परिणामी सर्वच लोक त्रस्त होऊन जातात. ठीक आहे, असो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय ड्रायव्हर भावांनो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM याच चॅनलला. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी.